माझी डिश आहे. सो क्लॅप. माझ्या वेळेस नाही गेला. ते पण हिचं एकदम हिला चमचे घेण्यापासून बाकीच्या गोष्टी हिने काही घेतलेल्या नाही. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे बघा, हे माझं. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. मी जसं लास्ट व्लॉग मध्ये मी म्हटलेले तुम्हाला, हा व्लॉग असणार आहे फूड चॅलेंज व्लॉग. जो प्लीज हा असं ओव्हर रिॲक्ट करते तसं केला माहितच नाहीये. आमच्या तिघांना आम्ही एक चिट्स बनवले आहेत. तर त्याच्यामध्ये आमचं नाव आणि जी रेसिपी आम्ही देणार आहोत एकमेकांना ती लिहिली आहे. आणि मग ती एक्सचेंज करणार आहे. ती कोणाला कोणती येईल माहित नाही. ते प्रत्येक जो डिश आम्ही बनवू ती जज होणार आहे. ती जज कोण करणार आहे कसं ते नंतर आम्ही सांगू. पण आता हा एकदम सिम्पल टास्क आहे. आम्ही फर्स्ट टाइम माझ्या व्लॉग मध्ये मी हाचा चॅलेंज आणतीये. सो खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही हा करण्यासाठी. ओके, सो माय डिश इज बोलून घेतो आणि आवाज येतोय. ओके. ए बघितलं यार मी. चॉकलेट मूस. चॉकलेटी टोस्ट. सो गाईज, आता आम्ही प्रत्येकाने तुम्हाला डिश काय आहे ती सांगितली आहे. आता तुझी दिसते खूप इंटरेस्टिंग आहे कारण की फर्स्ट टाइम करतो आम्ही या सगळ्या गोष्टी. खूप मजा येते. चला दीदी कळती तुझी चिठी आला. अरे कळणार तर आहेच ना ती. मग तुझीच उचलेल ना हा किंवा मी. तू काय ठीक आहे, असं बघू. थांब, मी माझी एकदम बरोबर बोलली. नाईस चिट्स माझ्याकडे आहेत. डोळे मिटून उचला मी म्हणते. आपल्यालाच आपली आली तर नाही मग करू शकतो. आपलीच आपली. मला असं काय वाटतंय मला उघडायचंय. मला असं वाटतं तिकडे जाऊन प्रत्येकाने आपली आपली दाखव. मला चालली. अरे किती हवं यार. उघडायचं आहे कधी चालली वाटत. हो चल आता मला माझी आली. भंगारी आली. हे सगळं आणि खूप पथेटिक होतंय. आम्हाला असं वाटेल की हा इझी बिझीने आम्ही असे उधळू आणि आम्हाला प्रत्येकाला वेगळे वेगळे येतील. पण सगळ्यांना एकमेकांचे सेम आलेले. आता आम्ही काहीतरी बघतोय जुगाड. इझी करते तू ही त्याला दे आणि याची तू. आली. ओके, विंडो ठीक आहे गाईस. आम्ही फायनली आता चिट कोणत्या आहेत. वैभवीला माझी आली असं वाटतंय. पण ठीक आहे, चालेल. आता आम्ही बघतो. आम्ही एक प्रत्येक जण चिठ्ठी. ठीक आहे, मला सायरसची आली आहे. सो बघूया. ओके, लेट्स रिव्हील करा ना प्रत्येकाने आपली आपली. चॉकलेट मूस. अरे मूस कुठच्या साले काय सोपी, एकदम सोपी रेसिपी. जमली नाही ना यालाच करायला. खरंच आहे guys. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण की आम्हाला समजा आता आम्हाला माहित नाहीये की ही बनवायची कशी आहे. सो तो आम्हाला त्याची हे पण दाखवणार आहे की रेफरन्स की कसं बनवायचं आहे त्या सगळ्या गोष्टी. ती रील पण तो आम्हाला सेंड करेल ना. तसं करूया बिकॉज हे खूप कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे वैभवी. ही जी अशी निघाली ना काहीतरी खूप मला तर हसू येत आहे ऍक्च्युली. मला वाटतं आपण तिघं स्वस्तातच करतोय. चॉकलेट अँड पेरी पेरी फ्राईज. दोन हॉट चॉकलेट आहे. हॉटच बोलले ना मी काय बोल. गाईज माझी आहे चॉकलेट अँड पेरी पेरी फ्राईज. हा बिकॉज ते एक होणार नाही. एक होणार नाही ती पटकन. म्हणजे ती एक लगेच होऊन जाईल. हॉट चॉकलेट हे लगेच होऊन जाईल. पेरी पेरी फ्राईजला थोडासा टाइम लागला म्हणून मी म्हटलं की 2 ठेवूया. ठीक आहे. साईड मारत डोळे पिळे मारलेले. मी ते एकदम सिम्पल केलंय माझी चीज. आता वैभवीची आहे ती लास्ट. मी ह्यानी रिव्हील केल्यावर एक सांगणार आहे की आम्ही तिघं एक कॉमन गोष्ट केलेली आहे. चॉकलेट. चॉकलेट इंग्लिश टोस्ट. ये भगवान क्या जुलूम है. अरे यार खूप इझी आहे. मला चॉकलेट
चॉकलेट थीम व्लॉग होतोय का? कारण की दाखवा आता तिघांच्या थांब एक चिठ्ठ्या. second. मला एक सांगायचंय. माझा आहे चॉकलेट मूस, वैभवीकडे आहे हॉट चॉकलेट विथ फ्राईज, पेरी पेरी फ्राईज, हा, आणि साईराज आहे चॉकलेट इंग्लिश टोस्ट. सगळे चॉकलेट. हा चॉकलेट ब्लॉग आहे. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत किचन मध्ये आमची रेसिपी आणि हा चॅलेंज कंटिन्यू करायला. लेट्स गो. सो गाईज एक खूप मस्त मिस्टेक झालेली आहे साईराजकडनं. त्यांनी जी आम्हाला रेसिपी दिलेली आहे, जे आम्हाला बनवायचं आहे, ती दिली आहे चॉकलेट मूज. आणि चॉकलेट मूज हे बनवायला 5-10 मिनिटं किंवा चला मॅक्झिमम अर्धा तास लागेल, पण तो सेट व्हायला 4 तास लागतात. आणि ही डिश त्यांनी देऊन, मी हे आधीच बोलले होते की अशी डिश द्या की जी पटकन होईल आणि ह्याला टाइम कमी लागेल. तर ह्याने इतकी इंटरनॅशनल डिश दिली आहे आणि ही त्याची रेसिपी आहे. सो आता मला तर टास्क आलेला आहे आणि मलाच अशा गोष्टी येतात जे माझं डोकं फिरवणार आहे. सो ठीक आहे, तुम्ही बनवायला घेतलीये. अनेक घाण केलेली आहे आमच्या एकदम ओळखी ब्लॉगर की मला खूप ऑर्डर होती तिचे जे तिचे इंग्रेडियंट्स होणार होते जे मला मिळाले पेरी पेरी फ्राईज वाले, त्याच्यात फक्त 4 बटाटे आणि हे हिचं काम होतं की हिने जे मला ingredients वाटलेलं की असेल पण काय बटाटे. असू दे, असेल? तुम्हाला हे हा, काढून मला ते बघायला हवं होतं. सॉरी, मी ते बघितलं नाही. Here I come. Meanwhile. सो गाईज एक खूप मस्त मिस्टेक झालेली आहे साईराजकडनं. त्यांनी जी आम्हाला रेसिपी दिलेली आहे, जे आम्हाला बनवायचं आहे, ती दिली आहे चॉकलेट मूज. आणि चॉकलेट मूज हे बनवायला 5-10 मिनिटं किंवा चला मॅक्झिमम अर्धा तास लागेल, पण तो सेट व्हायला 4 तास लागतात. आणि मी पण सॉरी बोललो तेव्हा माझ्यावर खूप ओरडले गेले होते. आणि अशा प्रकारे माझी चिडचिड करण्यात आली आहे. बघू आता माझ्या वेळेस पण हिने घाण केली असेल तर मग माझा पण चिडचिड आहे. नाही, मी व्यवस्थित काढली आहे माझी. ठीक आहे. बघू शकतो. अरे हो, ठीक आहे, चलो. सो त्यासाठी मला साईराजने दिले आहेत हे इन्ग्रेडियंट्स, जो त्याच्यामध्ये आहे फर्स्ट फ्रेश क्रीम, त्यानंतर बटर, त्यानंतर व्हॅनिला एसेन्स, आणि लास्ट आहे, आम्ही एवढं सजवून घेतलेलं आहे, ओ सॉरी, आणि लास्ट आहे आपलं हॉट चॉकलेट, डार्क चॉकलेट. काहीच काढून नाही ठेवलंय तिने, काहीच नाही. आम्ही या एका पिशवीमध्ये भरलं. सगळं काढून ठेवलंय, तुम्ही इथे बघू शकता. हे बघ, हे दीदीचे जे मी सगळे बनवलं ingredients आहेत इथे काढलेले. आणि हिचे बघा, हे दाखवू, हिचे डबे दाखवू. ती थांबली. बघा हे डब्यातून आत्ताशी काढती ही मुलगी सगळं. आणि आम्हाला आमच्या नावाने नाचलीये 4 दिवस की तुम्ही जर त्या दिवशी घाण केली. आम्हाला धमकून ठेवलं होतं हिने. स्वतः आता डब्यातून काढते. वाटू दे काही, थोडं वाटू दे. हसू नको. जमलं नाहीये. ते पण मी विचारलं की पेरी पेरी फ्राईज बोलले, तर पेरी फ्राईज काय बघा बाकीचं पण काढते अजून, फ्रीज मधून हळूहळू काढते. दूध तिला बघा हे आता इकडून काढते फ्रीज मधून. हे बघ अजून पण काढणं चालू हिचं. काय आता हे सगळं काय रिव्हील करायचं? रिव्हील? कॉफी. तू तर तसं पण रिव्हील केलं ते आतलं पण. रिलीज झाली एक्सपोज आज डायरेक्ट. हा ना. अरे यार, हा मा- चॅलेंज नसून हा वेगळाच काहीतरी होतो. इंग्रेडियंट्स नाही असं हो ठेवलं. ठीक आहे, दाखवाय बघी. काय वाटेल कोणाला हे बघून? भाजीवाली पेरी पेरी मसाला. नाही सांग. कॉफी राहिली, कॉफी. कॉफी कुठे ठेवली? मी माझ्या तुझ्याकडे दिलेली ना आता. परत ठेवली आतमध्ये. नाही. साईराज तू ठेवू. नाही माझ्याकडे नाही. पिस्टर हॉट चॉकलेट साठी दूध, त्यानंतर कॉफी, थोडीशीच वापरणार आहे कॉफी पावडर, आणि डार्क चॉकलेट. हा मेजर इन्ग्रेडियंट आपला. आणि दूध. हॉट चॉकलेटसाठी नो शुगर, सो दिस इज काइंड ऑफ हेल्दी. त्यानंतर पेरी पेरी फ्राईजसाठी बटाटे 4. त्यानंतर हा पेरी पेरी मसाला जो ऑलरेडी आहे. ब्रेड, त्याच्यानंतर कोको पावडर,
त्यानंतर हे अमूल बटर, अजून हे दूध. सो आता मी बनवायला घेतो. आम्ही तिघांनी दाखवलंय तुम्हाला काय इन्ग्रेडियंट्स. सो आता आम्ही नंतर आता सो आम्ही चालू करतो. तर त्या हा सो आता आम्ही हा चॅलेंज 3 जण चालू करतोय. सो मी पहिले चालू करते बिकॉज मला इंटरनॅशनल डिश दिली आहे सायरनने, ज्याला खूप जास्त टाइम लागणार आहे. तिला दाखवले. हा पण टाइम कन्झ्युमिंग आहे. सो मी पहिले चालू करते हा चॅलेंज. सो या लेट्स गो. मी तोपर्यंत सायमल्टेनियसली बटाटे पील करतीये आणि बटर घेतलंय जे मी मेल्ट करणार आहे. मी टाकते हे डार्क चॉकलेट पील करून. आता मी हे कापून घेते आणि मग ती रेसिपी ही वैभवीला मिळावी आणि ती तिलाच आली आहे बिकॉज तिचा हातचा हॉट चॉकलेट मला खूप जास्त आवडतं. आणि मी खूप जास्त पुअर आहे गाईज ह्याच्यामध्ये बेकरी आयटम्समध्ये. लाईक थोडंसं स्वीट डिशेसमध्ये मी डेझर्टमध्ये म्हणू शकते मी की थोडंसं माझा हात कच्चा आहे. पण माझे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे स्पायसी जे फूड बनवतो आपण त्याला काहीतरी नाव आहे ॲक्च्युली. मास्टर शेफमध्ये मी सगळं बघितलं आहे, मला आठवत नाही आहे. तर ते ज्यामध्ये माझे अंदाज आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित असतात. पण मग ह्याच्यामध्ये थोडंसं इसमें मॅच होता है क्योंकि स्वीट डिश में. हाँ मला असं वाटतं ऐसा कुछ नहीं होता, उसमें प्यार होता है, वो मेरे पास ज्यादा है. त्या रेसिपीमध्ये दूध नाहीये पण आम्ही टाकतोय बिकॉज थोडासा त्याचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. असं मला वैभवी आता गाईड करते. ऍक्च्युली आज चॅलेंज आहे पण आम्ही एकमेकांना हेल्पच करतोय. मी जिंकवती आहे हिला. पण शेवटी ना त्याचे जे मेजरमेंट्स आहेत ना किती कोणी सांगितलं पण तरी पण ज्या मेजरमेंट मध्ये कोण जे बनवत आहे ते खूप महत्वाचं आहे. फ्रेश क्रीम माझी घेतली आहे बाउलमध्ये. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं एकदम किंचित थोडंसं मीठ टाकतेय, थोडंसं व्हॅनिला एसन्स चांगलं बनवतो. आता ह्याच्यामध्ये मी टाकतेय थोडंसं दूध विच इज मिल्क. फ्राईजसाठी जसे कापायचे होते तसे मी हे बटाटे कापून घेतलेत आता. आता नेक्स्ट माझं असणार आहे की मी हे तळून घेईल आणि मग त्याच्यावर तो मसाला टाकेल आणि माझी फर्स्ट डिश कम्प्लीट झालेली असणार आहे. आणि आता सेकंडसाठी जी आहे ती मी नंतर बनवेल. पहिले हिला तिचं बनवून घेईल. सगळ्या गोष्टी बघायचं. आता हे सगळं झालंय. मी डार्क चॉकलेट हे 1/4 घेत असेल तर बटर तुम्हाला हाफ घ्यायचं आहे, त्याचा डबल. हे लक्षात ठेवा. चॉकलेट मूज मध्ये ही एक खूप महत्वाची प्रो टिप देते मी तुम्हाला, प्रो लोकांकडून. ओके. मी हिची डिश वाचवतीये आणि ही मला मदत करते एकदम. डिश वाचवते. असं फेटतीये खूप चॅलेंजिंग म्हणजे हे मी कधीच वापरलेलं नाही आहे म्हणजे अशा ह्या. पण ऑनेस्टली ही डिश बघायला गेलो तर तुला ही चॅलेंजिंग पण आहे आणि अशी हे पण आहे. म्हणजे ह्यानी थोडं डोकं लावलं तर खूप चॅलेंजिंग दिली आहे कारण की माझा फोर्टे हा नाही आहे डेझर्ट मध्ये आणि मला त्यांनी डेझर्ट बनवायला दिले. आणि त्याच्यात हे असे जे प्रकार आहेत बटर हॉट चॉकलेट हे सगळं मिक्स करून तेवढं ते प्रमाण सगळ्या गोष्टी हे माझं नाहीये गाईज. पण मला हा खरंच चॅलेंजिंग आहे आणि करण्याचा प्रयत्न करते. आता हे यूज पण करणं हे हँड मिक्सर थोडंसं माझ्यासाठी डिफिकल्ट आहे पण या ब्लेंडर हे पण मला माहिती. सो गाईज फायनली माझी डिश ही बनवून झाली आहे. मी ह्याला थोडंसं तुम्ही बघितलं ब्लेंड केलं. आता मी ते सेट करायला ठेवतीये. अशा ग्लासेस मध्ये मी प्रेझेंटेशन करणार आहे व्यवस्थित. त्याच्यातनं तू सिरप टाकून त्याला डेकोरेट पण करू शकतो. हा ऍक्च्युली पण आपल्याकडे चॉकलेट सिरप आहे. वाव गाईज आपल्याला हेल्प करते. ओके. वो गाईज आमच्याकडे हे मला नव्हतं माहिती, माझ्या डोक्यात नव्हतं. झालंय माझं हे टाकून. अशा पद्धतीने मी ग्लासेस झालाय. आणि गाईज हे बघा प्रेझेंटेशन आणि त्याच्यावर ना हे ठेवलेलं. आता हे सेट व्हायला खूप टाइम लागणार आहे. मी आता कॉर्नस्टार्च आणि मीठ टाकून ठेवतेय ज्याच्याने माझे फ्राईज जे आहे ते क्रिस्पी होतील. आणि आधीच थोडासा मिठाचा जे टेस्ट जसे सॉल्टी लागतात
तो आधीच आल्यापासून तर अजून चांगले लागते. म्हणजे माझा फोटे तो आहे, म्हणजे हे सगळे मीठ आणि हे म्हणजे थोडेसे स्नॅक्सचा आणि भाजीचा, आणि वैभवीचा हा आहे, आणि आमच्या दोघींना हे थोडस ट्रिकी आलंय. आणि सायरासाठी तर हे इतकं चॅलेंजिंग आहे की तो तर किचन मध्येच नसतो, त्यासाठी हे सगळ्यात चॅलेंजिंग आहे. स्पेशली माझ्यासाठी नाही यायचा चॅलेंजिंग. हा. फेवरेट जॉनर्स येतो जॉन तिने कॉन्स्टारचे बुक कमी घेतले, मी तिला सांगते बिकॉज माझी हेल्प केलेली. हेल्प केलेली चालेल. जे फ्राईज होते ते मी तळायला घेतलेत, नाही तळायचे कारण की ते गोल्डन ब्राऊनच करायचे. सो काहीच आता मी माझी रेसिपी चालू करतोय. जे वापरतोय ते लावतोय मी त्याला. सो काहीच आता मी हे दूध आहे ते या ब्रेड मध्ये टाकणार आहे, म्हणजे त्याला सोक करायला लावलंय मी, ते करतोय. सोडायचं फक्त. आता मी नेक्स्ट स्टेप करतोय. जिथं दूध घेतलंय तो पावडर आहे, त्याला ह्याच्यात थोडं कंडेन्स मिल्क पण टाकावं लागेल आपल्या या दुधामध्ये. खराब नाहीये, फुटलंय. सोप झालाय जास्त मिल्क. तर तिथे ऐकत नव्हता सायराज माझं, ऐकत होता. पण सेकंड वाला दाखव. सेकंड वाला जो दीदी हा. सो गाईज सॉरी, समजा अँगल्स आणि थोडेसे काही ह्यांनी सांगितलं असेल नाही, आता हे मला एडिटिंगला कळेलच, बट समजा थोडेसे अँगल किंवा हे असे आवाज किंवा अजून 4-5 गोष्टी चुकल्या असतील आमच्या, तर आम्हाला प्लीज एक्सक्यूज करा, बिकॉज आमचं हे सगळंच फर्स्ट टाइम करतोय आम्ही. सो आणि जज करणारा मी तुम्हाला असं म्हटले की जज कोण करणार आहे, तर जज आम्हीच तिघं करणार आहोत एकमेकांना, आणि जेन्युइन आणि खरे ओपिनियन्स देणार आहेत. बिकॉज आता असं आम्हाला असं वाटतं की हा जो टास्क आम्ही केला हा पूर्णपणे आम्ही एकमेकांना हेल्प करूनच केला. एक मिनिट थांबू शकतो ते टाकण्याच्या आधी? नाही, पण ते नंतर टाक ना. एवढे मॅनर्स नाही, पण ठीक आहे. हे अशा गोष्टी आहेत, पण मग आम्ही एकमेकांना जज करू, बिकॉज हा टास्क आणि हा चॅलेंज आम्ही एकमेकांना हेल्प करूनच केलाय. हा चॅलेंज नाहीये, पण एक टीम वर्क सारखं झालंय आमचं हे सगळं. सो त्या इट्स ओके. इतके पेशन्स आणि या सगळ्या गोष्टी चेक झाल्यात आमच्या या चॅलेंज मध्ये. प्रोसिजर मी दूध काढून ठेवलंय मेजरमेंट्स घेऊन. आता जे डार्क चॉकलेट आहे ते आता मी कट करणार आहे, आणि जे दुधात जाणार आहेत त्या गोष्टी मी साईडला काढून ठेवणार, जसं की डार्क चॉकलेट झालं, कॉफी झालं, आणि अजून एक गोष्ट आहे मी या दोघांना सांगणार नाहीये, पण मी ती टाकणार आहे ज्याच्याने थोडंसं वेगळं आणि तो क्रीमीनेस येईल माझ्या याच्यात. सो गाईज आता आम्ही सर्व करतोय सायराची डिश. गार्निश करतोय, थोडंसं गार्निशिंग पण, बिकॉज आम्ही सगळ्याला मार्क्स देऊ तुला, हे लक्षात ठेव. एक प्रो टिप देऊ का? हे असं करण्यापेक्षा हातची आणि त्याच्याने असं स्प्रिंकल कर, अजून भारी वाटेल. आता हे ठीक आहे, आम्ही फर्स्ट टाइम, आता सायराचं म्हणजे आमच्या सगळ्यांचाच फर्स्ट टाइम आहे, सो चल रहा है हमारा. सोड मी सगळ्या गोष्टीला स्वीट ओके. त्यानंतर शिजलं बरोबर आहे. टेन्शनचा विषय झाला तर ओके. चांगला आहे आणि आवडली ही डिश. जे सोक करायचा जो पार्ट होता त्याच्यात थोडंसं म्हणजे जेव्हा दुधाचं जे टाकत होता तो, जेव्हा अमाऊंट त्याची थोडीशी कमी झाली आहे. आणि पटकन ते हे करायचं होतं नेक्स्ट वाली स्टेप. त्याच्यासाठी मी त्याला आधीच म्हणत होते की ते तो दुसरा वाला जो वरची क्रीम वाला आहे ते आधीच प्रिपेअर कर. तिथे थोडंसं हे झालंय, पण चांगलं वाटतंय बाकीचं. 8.5 आउट ऑफ 10. ओके, मी त्याच्या क्लोज होते 8. ओके, मी 0.5 पण दिले त्याच्यावरच्या गार्निशिंग. पण ते क्रेडिट हिला जातं. असं काही नाहीये, ऍक्च्युली हे सगळं टीमवर्क आहे, सो ठीक आहे, चालतं हे सगळं. महत्वाचं आपण पहिले सगळ्यात अजून हे की आपण हे असं कुठे खाल्लं पण नाहीये, तर त्यामुळे आम्हाला किती स्वीट हवं, कसं बेक करायचं ही गोष्ट, किंवा किती ते मिल्क पण त्याच्यामध्ये किती अमाऊंट मध्ये जाईल, ह्या गोष्टी काहीच माहित नव्हत्या. पण तरी आम्ही ट्राय केलं फर्स्ट टाइम. जसं आम्हाला जमलं आम्ही तसं केलंय, सो आम्हाला जास्त आवडलंय ही गोष्ट.
सो गाईज ही माझी डिश आहे. सो क्लॅप. ते पण हिचं एकदम हिला चमचे घेण्यापासून बाकीच्या गोष्टी हिने काय घेतलेल्या नाही. असं कोणी दाखवलेलं असं दाखव. हे माझं प्रेझेंटेशन आहे गाईज. आणि हे presentation. हा आणि हे पण प्रेझेंटेशन आहे. सो या घ्या आता पहिले आम्ही आम्ही याचे मार्क्स मायनस करतोय. बॅड बिहेवियर. हातात का घेतलं? सायरस हात लावत होता. सॉरी. अबे साले. चला यार. नाईस. मस्त वाटलंय. बिटर पण आहे. आणि जो मूस वाला फील येतो तो आलेला आहे. तुझं चांगलं हा दाखव. दाखव. आधी चांगला बोललो, आता ही हसली. हे खूप खराब आहे. इकडे तुम्ही जे बघू शकता हे टेक्स्चर जे आहे ते एकदम चांगलं आलंय. जरा जसं mousse आईस्क्रीम असतं, सारखे ते फोकस का नाही होते. तसं आलंय. थोडं काय छान झालंय? केलंय. रेटिंग द्यायची आता सायराची. पहिले आता तू ओके. म्हणजे खात असते आता खायचं असतं का? नाही, प्रत्येकाची डिश हिला हिचं बिहेवियर बघा तुम्ही आणि तुम्ही सांगा की जजमेंटच्या वेळेस कोण मी असं? हिला आता जास्त देणार होतो, आता कमी देणार. तिचं वागणं बघा तुम्ही. चमचे घेण्यापासून खाण्यापर्यंत खायचं ते बाकी सर्वात जास्त हेल्प इसके भी माइनस होंगे. ओके. तेरी किसकी गलती हो? आणि प्रेजेंटेशन ये क्या है? मैंने जो वीडियो दिखाया था उसमें स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मग तू द्यायला हवी होती स्ट्रॉबेरी. नाही, मग माझ्याकडे तू आता आण. फ्रूट होतं म्हणून मग मी डोकं लावलं याची देणार ठीक आहे, डोकं लावले पण बिहेवियरचे ते मायनस. चल यार. ठीक आहे. सो माझी फायनल रेटिंग आहे आउट ऑफ 10 9. ऑनेस्ट. ऑनेस्ट. ते पण एक मार्क का कापलाय मी, कारण की थोडस म्हणजे हार्ड आहे. हार्ड तर नाही, हार्ड तर ते तसंच तसंच असतं, असतं. पण थोडस असं सॉल्ट जास्त सॉल्टी वाटतं. पडली आहे डिशचे. रेफ्रिजरेट झालंय व्यवस्थित. सगळं मूस सारखा टेक्स्चर आलाय. स्वीटनेस थोडा वाढवू बट ओके. प्रेझेंटेशन जे तिचं होतं ते पण सुंदर केलंय तिने. स्ट्रॉबेरी नसून हे वापरलंय तिने डोकं लावून. याची चूक होती बट ठीक आहे. सो तिला मिळतंय एनी गेसेस? नाही माहिती. 8.5. 9.5. 9.3. असे पण खरं मार्क्स चांगले असतात. आणि ते 0.7चं पण मी सांगेल तुम्हाला का, कारण की 0.2 तर थोडं एक्स्ट्रा रेफ्रिजरेट झालंय ते त्याच्यामुळे तिथे 0.2 आणि 0.5 बिहेवियर. नाही बिहेवियरचे नाहीये. सॉल्टीनेस जो आहे तो थोडासा हे एकदम करायचा. किंचित हलकासा म्हणता ना, एकदम हलकासा तो सॉल्ट वाटतोय. बाकी बाकी एकदम सुंदर मस्त झालाय. झालंय. खरंच सुंदर झालाय. मला आवडलाय पर्सनली. मीच गाईड केलाय. हा येस गाईड आम्ही केलंय. नाही, गाईड गाईड दिली केलंय. केलंय. वैभवी आता तिचा डिश घेऊन येते. सो या तिची ग्रँड एंट्री बघूया आपण आता. 3 2 1 गो. जिस पे हम डिपेंड है. ओ भाई ओके. पेरी पेरी मसाला आहे ना हा. पेरी पेरी मसाला सॉस थोडस चॉकलेट दिलंय तिने. हॉट चॉकलेट आणि फ्राईज. नाईस फ्राईज आणि नाईस. एकदम थोडस फक्त ड्रॉबॅक आहे की सॉगी सॉगी झालं. तेच चाललं. त्याचं पण रिझन आहे की आमच्या जे तिघं आम्ही बनवत होतो तेव्हा फ्राईज माझ्या आधीच बनवून झालेले आणि ह्या दोघांचा तिला बोलतीये ती. आणि ह्या दोघांचा असा अबे साले. की याची डिश आम्ही लेट करायला चालू केली पण लवकर झाली. त्याला थोडस एक सांगूस तर ते तसेच राहून गेले आणि हॉट चॉकलेट पण सोबत मला हे असं प्रेझेंट करायचं होतं. एक ऍड करायचं थोडेसे कच्चे बटाटे. तर फ्राईज मध्ये नेहमी की किती तुम्ही फ्राय केलेत ते, म्हणजे खूप फ्राय आहेत का किंवा मीडियम फ्राय आहेत का हे पण बघितलं जाईल. आणि त्याच्यामध्ये थोडेसे तिचे ओव्हर फ्राय झालेत जे की ठीक आहे. राहिला प्रश्न हॉट चॉकलेटचा. तर हॉट चॉकलेट मला
ऑलरेडी आम्ही इतकं ते स्वीट खाल्ल्याचं होतं, त्यामुळे ती स्वीटची टेस्ट इतकी बसली आहे तोंडात. सो त्यामुळे थोडंसं रेकग्नाइज नाही होते मला. तू काय वेगळं टाकलंय हे तू म्हणत होती खूप वेळ. मी ह्यावेळेस थोडस क्रीम, त्यानंतर मिल्क पावडर आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स ऍड केलाय. ओ, म्हणून तो आम्हाला एक सारखंच वाटतंय ह्या तिन्ही डिशेस. ही थोडीशी वेगळी होऊ शकली असती. तू समजा हे स्किप तू करायला हवे होते. काय म्हणजे तू जे आता हे टाकलंय तू ते स्किप जास्त नाही टाकले, थोडं थोडं टाकले. पण आणि ते माझं जे already- ओरिजिनल आहे तसंच राहून गेलं. ओके, पण ते ऑलरेडी ना ते सगळ्याची एक टेस्ट वाटते. म्हणजे मी जे बनवलंय, सायरजनी जे बनवलंय आणि आता हिने बनवलंय ते चॉकलेट ते एकच वाटतंय. ते 3 डिश एक वाटतंय. सो तो एक प्रॉब्लेम झालाय. बाकी तिचं हॉट चॉकलेट नेहमी चांगलंच होतं. तिने आज काय एक्सपेरिमेंट करायला लागली आहे काय माहिती, पण ठीक आहे. तिने आज नव्हती एक्सपेरिमेंट करायला पाहिजे, कारण की ती जशी ओरिजिनल बनवते तसंच तिने बनवायला हवं होतं. चेंज करतो 9.5. ओके, 9.5 साईराज देतोय आणि मी देतेय तिला 8.5. या 8.5. सो गाईज, आम्ही आमचे स्कोअर्स काढलेत आणि स्कोअर्स आहेत वैभवी, तुझे सांग. 18-20 पैकी 18 आहेत वैभवीला, 20 16.5. 16.5. ओके, आणि मला आहेत 18.3. सो विनर दीदी आहे या सगळ्या चॅलेंज मध्ये. येस. सो येस गाईज, हे चॅलेंज ऍक्च्युली तशा पद्धतीने नव्हतंच, बट सगळ्या ह्याच्यानी खरंच आम्ही बिलकुल पार्शलिटी केली नाहीये पॉइंट्स द्यायच्या बाबतीत. पण जे काही गोष्टी दिसले जशा होत्या ज्या पद्धतीने तसे आम्ही मार्क्स दिले. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला असेच समजा आमचे चॅलेंज व्हिडिओ, आम्ही हा फर्स्ट टाइम ट्राय केलाय, पण तुम्हाला असेच समजा चॅलेंज व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की कॉमेंट करा. आणि सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. थँक्यू.